आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे जळगाव जिल्ह्यात सात्री गावातील धरणग्रस्तांसाठी जारी केलेल्या रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांनी मुख्य अभियंता राजेश मोरे यांना थेट लेखी तक्रार देत वर्क ऑर्डर रद्द करण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी गंभीर आरोप करत सांगितले की 1999 मध्ये ज्या धरणग्रस्तांची यादी अंतिम झाली त्या 2022 मध्ये 33 नवे नावे वाढवून बेकायदेशीररित्या लाभ देण्याचा प्रयत्न झाला आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही त्याकडे दुर्लक्ष करून अचानक 25 सप्टेंबर 2025 रोजी रस्त्याची वर्क ऑर्डर काढल्याचा आरोपही काढण्यात आला. स्थळ पाहणीअंती नवी गावात जाण्यासाठी निंबोरा मार्गे आधीच डांबरी रस्ता तयार असताना जुन्या गावासाठी अतिरिक्त रस्ता काढणे म्हणजे सरळ निधीचा अपव्यय असल्याचा आरोप करण्यात आला. फक्त 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 3,86,00,000 रुपयांचा ठेका देण्यात आला असून प्रत्यक्ष कामाची किंमत फक्त 50 लाखांपर्यंतच असल्याचा दावा करण्यात येत आहे. वर्क ऑर्डरमध्ये रस्त्याचे स्थान, लांबी, रुंदी किंवा डांबरी किंवा सिमेंट प्रकाराचा उल्लेखही नाही. यातूनच भ्रष्टाचाराचे संकेत स्पष्ट असल्याचे पाटील म्हणाले. कार्यकारी अभियंता व्ही.एम. कटलग यांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृतपणे ठेका मंजूर केल्याचा आरोप करत मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून वर्क ऑर्डर रद्द करावी अशी मागणी जोर धरत आहे. धरणग्रस्तांच्या नावावर कोट्यावधींचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत इतका उघड भ्रष्टाचार लपवला जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराच्या ढगात हे आणखी एक अध्याय ठरणार की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंमळनेर तालुक्यातील सात्रीचं जुनं गाव नवं गाव आता ते पुनर्वसन प्रक्रिया 2022 मध्ये पूर्ण झालेले असताना जुन्या गावाला हे लोक 3,86,00,000 रस्ता बांधतायत. अंमळनेरचे कार्यकारी अभियंता व्ही.एम. कटलग यांच्या सहीने ती वर्क ऑर्डर निघाली आहे आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये त्या रस्त्याची लांबी, रुंदी, खोली ते डांबरी आहे का सिमेंटचा असा काही प्रकार नाही, असं काही उल्लेख नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बुवा नुसते अमाऊंट देऊन टाकणे, काय काम करायचं हे काहीच नाही. म्हणजे ते आमच्या एस्टिमेटमध्ये आता मी पब्लिक आहे, मी तक्रारदार आहे, तर मला माहिती पाहिजे का नको की काय काम आहे. जो युजर आहे सात्री गावचा त्याला माहीत पाहिजे का नको रस्ता माझ्यासाठी किती बनताय, कशाचं बनताय, काही नाही. याची तक्रार द्यायला मी आज या तापी पाट बंधारे विकास महामंडळ जळगाव इथं आलो. आता हे त्या ठिकाणी हे बघा ना, तो काय ते नाव मोरे इथं त्या ठिकाणी ते राजेश मोरे नाही आहे चीफ इंजिनियर, ना तो जद बोरकर आहे काय म्हणतात त्याला कार्यकारी संचालक, आणि ना कॅप होय नरेंद्र महाजन, अशी कोणतीही अधिकारी या ठिकाणी नाहीत. आणि आम्हाला माहिती मिळाली की मुंबईला मीटिंग आहे. आता मी गिरीश महाजन यांना पर्सनली या बाबतीत ॲड्रेस करतो, गिरीश भाऊ यांची कोणती मीटिंग होती याची खात्री करा. आणि जर मीटिंग जर होती तर मग त्या मीटिंगची यांना इथं काही कॉल आहे का, ऑर्डर्स आहे का, त्यांचा ते मोमेंट रजिस्टर एंट्री आहे का, ती पण नाही. आणि काही लोक सांगतात साहेब जेवायला गेले, काही लोक सांगतात साहेब गावाला गेले, आणि काही लोक सांगतात साहेब मीटिंगला गेले. हा काय प्रकार आहे गिरीश भाऊ? जलसंपदा खात्यामध्ये सरासर लुटमार चाललेली आहे, आम्ही तुमच्या नजरेत आणून देत आहोत. जर समजा त्या अजित पवारने याच्यात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, तुम्हाला सुद्धा 70,000 कोटीचा करायचा आहे का? तुमची वाटचाल तीच दिसते. आणि म्हणून गिरीश भाऊ इलेक्शन गेलं चुलीत, आमदार गेला होळीत, मंत्री गेला चुलीत. आधी तुम्ही इकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मंत्री बनतात, बायकोला नगराध्यक्ष बनवतात आणि मग ही कामं कोण करील? तुमचं लक्ष नाही, तुमचं लक्ष नाही. भ्रष्टाचार चालू आहे, जनतेचा पैसा आहे गिरीश भाऊ. म्हणजे तुम्हाला पैसा दिला, निधी दिल्याचा अर्थ तुम्ही उलगवणार का? जशी का तुमची मालकी हक्काची आहे का? चूक आहे. अमळनेरमध्ये पोलिसांच्या तावडीतून नाट्यमयरित्या पळून गेलेले दोन्ही मोटरसायकल चोर आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकले आहेत. 24 दुचाकी चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले हिम्मत रेंजा पावरा आणि अंबिलाल उर्फ अंबादास बुड्या खर्डे हे दोघे आरोपी कारागृहात हलविताना पोलिसांना चकवून पळून गेले होते. पोलिसांना झटके देत आरोपी जंगलातून पळत असल्याने 3 दिवसांपासून मोठ्या शोध मोहिमेचे आव्हान उभे राहिले होते. हॉटेलसमोर वाहन थांबविल्यानंतर आजारी असल्याचे नाटक करत आरोपींनी बेड्या सुटवायला लावल्या आणि त्या क्षणी पोलिसांना फसवून दोघेही पसार झाले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत विशेष पथक तयार केले। आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी, मोबाईल लोकेशन, गावातील हालचाली अशा सर्व गोष्टींच्या आधारे पोलिसांनी काटेकोर सापळा रचला। अखेर अंबिलाल बुड्या खर्डे याला रंजाणे गावातील बहिणीकडे लपून बसलेल्या अवस्थेत पहाटे पोलिसांनी पकडले, तर दुसरा आरोपी हिम्मत पावरा हा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील हॉटेल चुलांगण परिसरातून अटक करण्यात आला। अल्पावधीतच दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांनी मिळवलेले यश महत्त्वाचे ठरले असून पळून गेलेल्या आरोपींमुळे निर्माण झालेली नामुष्कीही पोलिसांनी दूर केली आहे।